नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथ. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या मनापासून स्वागत आहे. मात्र आज मना व्यतिरिक्त नाकात शिमूड आणि फुफ्फुसातला कप पण तुमचं स्वागत करतोय याच्या गावात. हंबा हंबा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. अशा काही गोष्टी माझ्या निदर्शनास पडतात, नजरेस पडतात. मी तुम्हाला सांगतो की मला पश्चाताप होतो. त्या पश्चातापाचं रूपांतर वास्तविक तापात होतं आणि गेले 8-10 दिवस तुमच्या भावाला डायरेक्ट 102-103 डिग्री तापानं झोपून होतो. नॉनसेन्स. आज पण 101 डिग्री ताप आहे, पण म्हणणार नाही. व्हिडिओ करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. च्या गावात मित्रांनो बघा, ह्या मॅटर मध्ये आज आपण परत एकदा बोलणार आहोत. कारण अनुश्रीताई मानेकर रियालिटी शो मध्ये गेल्यात आणि त्या शो पेक्षा जास्ती अनुश्रीताईंची चर्चा आहे. ऑब्व्हियसली मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अनुश्रीताईंची जोडी अथर्व भाऊंची लावण्यात आली होती. मात्र त्यांची जोडी नव्हती लावली, त्यांची डायरेक्ट लावले होते. कुठे गेला? गावाकडे असतो ना, पडले असते पोरं तर मी. मात्र ह्या वेळेस आपल्या व्हिडिओची सुरुवात जराशी क्यूट आहे. कारण अथर्व भाऊंना अचानक काय झालं काय माहिती. अथर्व भाऊंच्या अचानक सनी देओल मधनं कधी पटकन सनी देओल बाहेर आली कळलंच नाही. तिला वाटते ना मी तिची माफी मागितली. सॉरी अनुश्री, माझं खरंच चुकलंय. हे असं काहीतरी बघितलं ना क्यूट रोमॅन्टिक की मला जरा रडूच येतं, मला जरा इमोशनलच वाटायला लागतं. आणि अचानक हातीला सॉरी काय म्हणला. अचानक यांच्यामध्ये भाऊबंदगीचं वातावरण कसं काय निर्माण झालं. मला असं वाटलं चाईला मी 8-10 दिवस हा शो काय पाहिला नाही, एवढं कसं काय कायापालट ठरवायला आहे शोचा. नाहीतर जेव्हा मी अजून काही क्लिप्स बघितल्या तेव्हा मला कळलं की खिलाडी अभी तक पूरी तरीके से रिटायर नहीं हुआ है. अनकॅप्ट आहे खाली. एवढे चांगले कपडे घातले तरी छपरी दिसते. तू दळिंद्र आहेस. अनुश्रीताई डायरेक्ट अथर्वला म्हटल्या का तू छपरी दिसतोय, तू दलिंदर दिसतोय. एका टायमाला ज्यांच्या स्वतःच्या कवटीवरती एक डोंगर होता, ज्यांचा चेहरा आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याच्यातला फरक तुम्हाला कळणार नाही. ती बिचारी व्यक्तिमत्व एका अजून बिचाऱ्या व्यक्तिमत्वाला छपरी वगैरे म्हणते हो. कपडे घातले तरी छपरी दिसते म्हणजे. आणि मी वेगळं काय टिप्पणी करणार. लोकांनी या रीलच्या कमेंट सेक्शन मध्येच रियालिटी चेक देऊन टाकला. ही साताराची अॅनाबेल जेव्हापासून या शो मध्ये गेली, मी तुम्हाला सांगतो तेव्हापासून या शो मध्ये लिटरली मजा येते. मात्र याच्या व्यतिरिक्त दीपक आणि अथर्वचा एकदा राडा झालेला. तो राड्याचं कारण वेगळं होतं, पण त्याच्यामध्ये ह्या अॅनाबेलला काय झालं होतं नो आयडिया. या सगळ्या मॅटर मध्ये पुष्कर क्षोत्री आणि श्रेयस भाऊ तळपदे दोघांचा मॅटर सॉल्व्ह करायला मध्ये पाडतायत. दोघांना बाजूला करायला प्रयत्न करतायत. आणि ह्या सगळ्या मॅटर मध्ये तिकडनं अथर्व वेगळाच रेसून येतो. हे तुला माहिती आहे का भाऊ असं तसं. माझं पुष्पाला एवढंच सांगणं की ते सातारकरांचा मॅटर चालला आणि सातारकरांच्या मॅटर मध्ये पडू नये हे मला कळलेलं आहे. कारण इकडं झुकी गाणी, इकडं झुकवतात बी, वाकवतात बी, पर झोपवतात बी. झुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली. बघा या सगळ्या शोच्या फॉर्मॅटमध्ये गोष्ट चांगली की या मुली ज्या आहेत ह्या मुलांमध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट करतायत जेणेकरून ते चांगले गुरु होतील. हा या शोची कॉन्सेप्ट जी पाहायला खरंच मजा येते. पण यातनं एक कळतं की जर आपण वेळेत गोष्टी इन्व्हेस्ट केल्या नाही स्वतःमध्ये तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला आपलं फायनान्शियल फ्युचर जे ना एकदम सिक्युअर ठेवावं लागतं. आणि आजच्या टायमाला मार्केट खाली जरी गेलं वर जरी गेलं तरी सुद्धा तुम्ही आरामात पैसे कमवू शकता फ्युचर अँड ऑप्शन्सच्या ट्रेडिंगच्या फायद्याने. या दोन्ही सिच्युएशन मध्ये कमी टाइम मध्ये माणूस चांगले पैसे कमवू शकतो. मात्र तुम्हाला देखील तोच प्रश्न पडला असेल की नेमकी सुरुवात कुठनं करावी. त्यामुळे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय मार्केट वुल्फ या ऍप सोबत मित्रांनो. आणि मार्केट वुल्फ मधले एक्सपर्ट्स तुम्हाला तुमचा ट्रेडिंगचा प्रवास जो आहे याच्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा तुमची मदत करतात. आणि याशिवाय मार्केट वुल्फ एक सेबी रजिस्टर्ड ऍप आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ते कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागत नाही. वन टाइम 99 रुपयांचा चार्ज लागतो. त्यानंतर तुम्हाला कधी कुठल्याही ट्रेडवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज जो आहे हा अजिबात लागत नाही. चला तर मी तुम्हाला दाखवतो मार्केट वुल्फ वरती ट्रेड कसं करायचं. मी मार्केट वुल्फ ॲप ओपन केलंय, माझा पिन टाकलाय आणि इझी वे हा ऑप्शन जो आहे ट्रेडसाठी हा सिलेक्ट केलाय. आता मी सिलेक्ट करतो की मला कशामध्ये ट्रेड करायचं आणि मी सेन्सेक्स ऑप्शन सिलेक्ट करतोय. आपण सेन्सेक्स मध्ये ट्रेड करूयात. हे सध्याचे ट्रेंड्स बघता मला असं वाटतं की आपलं मार्केट मे बी इथनं खाली जाऊ शकतं आणि त्यामुळे मी तेच सिलेक्ट करेल. एक अमाऊंट डिफाईन करतो आणि मी डाऊन ऑप्शन सिलेक्ट करतो आणि बस आता मी बघतोय वाट की केव्हा हा चार्ट जो आहे हा खाली जाईल. आणि जसं की तुम्ही बघू शकता की या ॲपवरती तुम्ही खूप कमी अमाऊंटने सुद्धा तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाला सुरुवात करू शकतात. वेअरएज ऑन दी अदर हँड बाकीच्या ॲप्लिकेशन्सवरती याच्या 3 टाइम कदाचित जास्ती पैसे जे आहेत हे सुद्धा तुम्हाला लागू शकतात. आणि ह्याच ॲपचं एक फीचर मला खूप आवडतं ज्याला स्टॉप लॉस म्हणतात. जर तुमच्या लॉसच्या लिमिटपर्यंत चार्ट पोहोचला तर हा ऑटोमॅटिक तिथे तुमची डील जी आहे ही संपवतो जेणेकरून तुमचा लॉस जो आहे हा कमीत कमी होतो. आणि ह्याशिवाय यांची जी ब्रोकरेज आहे ही सुद्धा मार्केटपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे खरं सांगायचं झालं तर ऑल अँगल्सने एका ट्रेडरसाठी खरंच फायदेशीर ॲप आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही इथे आरामात बसून ट्रेड जो आहे हा मॉनिटर करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 1,500चा प्रॉफिट आपल्याला झाले जे की आपल्या ट्रेड अमाऊंटच्या ऑलमोस्ट 115% आहे, तेही एकदम कमी वेळेत.
मार्केट फुल्स तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासामध्ये सगळ्या अँगलने मदत करायचा प्रयत्न करतं. यांचे काही अनालिसिस्ट आहेत, हे दिवसभर अभ्यास करतात, सेबीच्या ट्रेंड्सला नीट बघतात आणि काय होऊ शकतं याचं तुम्हाला फ्री रेकमेंडेशन सुद्धा देतात. त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करायची गरज नाही. यांच्या रेकमेंडेशनला जरी फॉलो केलं तरी तुम्ही फायद्यात ठरू शकता. हा मार्चचा परफॉर्मन्स चार्ट आहे, ज्यामध्ये काही ट्रेडर्सने 50,000पेक्षा जास्ती प्रॉफिट बुक केलं, तेही 195%. आणि हे सगळे मार्केट फुल्सच्या एक्सपर्टच्या मदतीने झालंय. आणि एप्रिलमध्ये आतापर्यंत काही लोकांनी 40,352 जास्तीचे प्रॉफिट जे आहेत हे बुक केलंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुठल्याच ट्रेडवरती मार्केट वुल्फचं तुम्हाला कमिशन जे आहे हे अजिबात लागत नाही. त्यामुळे जेवढं पण तुमचं ट्रेडमध्ये प्रॉफिट होतं हे डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतं. सगळ्या अँगलने बघितलं तुमचे प्रचंड फायदे. त्यामुळे मार्केट वुल्फला नक्कीच चेकआउट करा, विसरू नका. लिंक जी आहे डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिली, त्यावरती क्लिक करा, मार्केट वुल्फवरती जा आणि आजच तुमचा ट्रेडिंगचा प्रवास जो आहे हा चालू करा. आणि इथं सगळं हा मॅटर चालू असताना, इथं सगळं एवढे भांडणं चालू असताना थोड्या वेळापूर्वी अनुश्रीला काय झालं होतं? ही कोणती रिएक्शन होती? तिच्या अचानक मेंदूला अशा का बरं गुदगुल्या झाल्या? कवटीमधनं गुदगुल्या केलं कसं माणूस करत तसं अचानक का बरं करायला लागली? आय डोंट अंडरस्टँड. तिच्या अशा रिएक्शनमुळे 2 सेकंद तिला सगळे गार पडले होते की बहिला अचानक भयानक काय झालं. आणि मग जेव्हा आपण स्वतः आपल्या फिल्टरचा नळ आहे तेव्हा आपण धबधब्याला पाहून केलं हॅव्या हॅव्या करावं. ती नको त्या माणसाला म्हणते छोटा बच्चा आहे तू, छोटा बच्चा आहे तू, छोटा बच्चा आहे. अरे हे काय चाललंय? आणि बाकीच्या ज्या फिमेल कंटेस्टंट आहेत मग त्या लगेच असं थोडी असतं. आपण इथे कोणत्या शो वरती आपण नॅशनल टेलिव्हिजन अँड ऑल, आपण कुठल्या शो वरती, आपण काय केलं पाहिजे ह्याचं तरी भान ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर ना सगळ्या पोरी येऊन अनुश्री माने बद्दल गॉसिप पण करत होत्या. मी स्ट्रॉंगली सांगते, आय डिड नॉट लाईक अनुश्री. आय सेकंड दिस पॉइंट. एक गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो की या सगळ्या फिमेल कंटेस्टंट्स पैकी जिंकायचे सगळ्यात जास्ती चान्सेस नो डाऊट अनुश्री मानेचेच आहेत. आणि हा जेवढा शो मी आतापर्यंत बघितलाय त्या शो मध्ये सगळ्यात जास्ती प्रेझेन्स असणारा किंवा त्या शो मध्ये सगळ्यात जास्ती इन्व्हॉल्वमेंट दाखवणारी कंटेस्टंट सुद्धा अनुश्री मानेच आहे. सो जर तुम्ही मला विचाराल की भाई अकॉर्डिंग टू गेम हू शुड बी द विनर, एव्हरीथिंग असाइड, मला कधी कधी असं वाटतं की जनरली अनुश्री याचा कंटेस्टंट म्हणून त्या शो मध्ये एकदम परफेक्ट आहे आणि तिची प्रोबॅबिलिटी हाय. मात्र ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीचा विटीदांडू केव्हा होतो माहितीये? जेव्हा हे मॅडम नको त्या ठिकाणी मध्ये मध्ये जाऊन स्वतःच काहीतरी मॅटर करून घेतात. बिग बॉस मध्ये मला ते मीरा आणि गायत्रीची आठवण करून देणारी ही कंटेस्टंट झाली आहे. आता बघा काय इथं मॅटर झाला होता. 2 पोरं आपापली भांडू राहिली. पहिलवान भाऊ आपला बोलत होता. पहिलवान भाऊ बोलत असताना अनुश्रीताईंना मध्येच बोलायची काय गरज होती? बरं अनुश्रीताई मध्ये बोलले तर पहिलवान भाऊनी त्यांना रिप्लाय दिल्यानंतर तेच वाक्य आहे. अनुश्रीताईंनी आपल्या काळजावरती करून घेतलं, काळजावरती घाव घेतला आणि ते घाव घेऊन गावभर धावत सुटले. मला एक कळत नाही, जेव्हा 2 पोरं बोलत होते तेव्हा अनुश्रीताईंना मध्ये बोलून स्वतःच्याच काळजावर हा घाव करून गावभर धावायची काय गरज होती? बरोबर बोलला. याच्यानंतर आपला बंधू बरोबर बोलला की मी फटकन तुम्हाला काहीतरी बोलून देईन, मग तुम्हाला राग येईन. मग त्याच्यावर अनुश्री मानेचं पण म्हणणे आता कसा राग येईन भैया? मी बोलत नाही. आणि मग कुठल्याही मुलीच्या टचकन काळजावर तिचा पिन टोचणारा डायलॉग म्हणजे असा होता की जरा काय बोललं की रडताय तुम्ही, रडताय म्हटल्यावरती अनुश्रीताईंचा असला इगो हरड झाला की अनुश्रीताईंनी तिथे डायरेक्ट नरसंहार करायचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचं विश्व जे आहे, त्यांचं रूप जे आहे हे बदलून टाकलं आणि त्यांच्यातनं एकदम रौद्र अवतार जो आहे ना हा बाहेर आला. आणि मग 2च ठिकाणावरनं 2च शब्दांचे जे प्रयोग आहेत हे चालू होते. कधी पाहिलंय का मला रडताना? कधी पाहिलंय का मला रडताना? कधी पाहिलंय का मला रडताना? एवढ्या सगळ्या मॅटर मध्ये लोक इज्जत बी देते नाही यार. एवढा मोठा मॅटर चालू आहे, थोडासा डिग्निटी भाई जान दो भाई असं बिस बसकन कोणतरी आलं आणि त्या अनुश्रीला उचलून असं मागं नेलं. बच्चा है वो, शाळे का छोटा पोल्ट्री है क्या वो? म्हणजे एवढं कॉमेडी वाटलं एवढं सगळ्या भांडणामध्ये बसकन कोणतरी उचलून गेलं चव काढण्यात काहीतरी चारा चौकात. आणि याच्यानंतर ताईचा डायलॉग जाता जाता अजून डेंजर होता विंगेत एंट्री घेताना. या सगळ्या मॅटर मध्ये जेव्हा ते कसं असतं शो मध्ये बघा सगळं मॅटर झाला का ते कंटेस्टंटला विचारतात नाही का, सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतात. त्याच्यामध्ये एका भावानं डायरेक्ट धुमाकूळ करून टाकला. आपण मराठी शो आहे, तुम्ही सिटी सुंदरी आहात यार. ही फुल बोलती सिटी सुंदरी वगैरे. माझ्या भावाने भस्कन गावरांटोला टाकूनच दिला. मध्ये आलाच आहे ठेचा. मला नाही वाटत अनुश्री सिटी सुंदरी आहे, ती गावठी सुंदरी आहे. सप्पय म्हणतो तो. बापरे, या डायलॉग नंतर मी कंप्लीट 16.5 तास माझ्या नागपुड्यात दाबून जे ना हसणं कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो. कारण माझ्या भावाने जो गावरांटोला आउट ऑफ नोवेअर गपकन काळजामध्ये हात घातलाय, किती नाही म्हणलं तरी थोडाफार टोचला असणार आहे. मात्र ह्या सगळ्या मॅटर मध्ये ताई थंड घ्यायला, शांत घ्यायला रेडीच नव्हत्या. जिथं मला ग्रँटेड पकडलं ना तिथं तू विषय संपलाच. मला लहान आहे म्हणून तुम्ही जज नका करू. तुमच्या सगळ्यांना विकून खाईन.
एवढे आवड हवे डायलॉग ऐकल्यानंतर ना मी तुम्हाला सांगतो मला आहे ना जुलाबाची गोळी घ्यावी लागली. मला हे पचलंच नाही, कारण हे सगळं बघून मला कधी कधी भीती वाटते की माझा सेल्फ कॉन्फिडन्स एकतर नाहीसाच झालेला आहे किंवा जगाचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका पुढे गेलेला आहे मित्रांनो की आता लोक एका पायावरती विश्व जिंकू शकतात की काय. अरे सगळ्यांना विकून खाईल मी सगळ्यांना. हे कोणते डायलॉग बाजी आहे भाई. मग या सगळ्या मॅटर मध्ये काय झालं की पोरींना बाजूला नेलं, पोरापोरांना एका साईडला नेलं. पोरा अचानक वाद घालायला लागली, अचानक डिस्कशन करत होते. मी ऑब्जेक्शन का काढालतो ते गवत घसरलं तर सॉरी पण बॉयजर एकदम सिंपल. तेवढ्यात एक जण एक वाक्य बोलला की चला जेवायला जाऊ. तुझा माझा बाहेर इश्यू चालू होता तेव्हा पण तीच पोरगीने बोलली चला जेवण येऊ चला ए चल उठ चला जेवण येऊ चला लगेच चला लगेच मॅटर एंड. क्षणभरामध्ये या सगळ्या पोरांचं मॅटर चालला जेवायला बसू. ओके फिनिश मॅटर. आणि अनुश्रीताईंचं जाऊन बॅक स्टेज जाऊन पण ती तक चालूच होती. आज थोड्या मी कुठे ऐकून घेते, मला कुठे पाहिजे आता मी आज थोडी असतं बोलायचं मी थोडी मी येडी करत बसती का. मग मित्रांनो ह्या एपिसोड्स मध्ये अजून पुढे जाऊन काय झालं की आपले जे गावरान ब्रोज आहेत त्यांना का बरं आय डोंट नो, पण त्यांना शूटिंग करायला नेलं, त्यांना काम करायला लावलं. आणि तिकडे गेल्यानंतर ह्या डायरेक्टर भावाचा आणि वेळेचा काय 36 चाकडा हा कोणत्या उलट्या इन्सेप्शन मध्ये चाललाय आय हॅव नो आयडिया. बघा ह्या सगळ्या लोकांनी कधीच ऍक्टिंग नाही केलेली या गावरान ब्रोजने. बाकी ते सिरियल मधल्या सगळे जे ऍक्टर्स आहेत ते ऑलरेडी प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत, तरी पण या सगळ्या सिक्वेन्स मध्ये सगळ्यात चांगली ऍक्टिंग डायरेक्टर साहेबांनीच केली. पाठांतर नाही का तुझं? पाठांतर आहे पण भीती वाटते. मित्रा असं करून नाही चालणार, आपल्याला वेळ फार कमी आहे. ह्या डायरेक्टर साहेबांकडे वेळच नाहीये. या पूर्ण प्लॉट मध्ये डायरेक्टर साहेबांकडे वेळेची एवढी कमतरता होती की माझ्या घरातनं 2-3 किलो वेळ पार्सल केला असता. तो काहीतरी प्रिपेअर करतो परत ते चला पटकन करा, वेळ नाही आपल्याकडे. पटापट आला पाहिजे. आता मला बोलायला लावू नका प्लीज. पटापट वेळ फार कमी आपल्याकडे. त्या पोराला पार दांजरून टाकलं, त्याला ऍक्शन रोल कळत नाही, त्याला डायलॉग कळत नाही आणि डायरेक्टर साहेब परत त्याच्यावर चढत आहे. लक्ष कुठं आहे तुझं? काय झालं बोलत का नाही तुम्ही? ऍक्शन म्हटले नाही ना त्यामुळे मी काय बोललो? रोल बोलले ना. तुझं लक्ष आहे का? मग शेवटी ती सिटी सुंदरी मी जाते का 2 मिनिटं बोलायला. त्यात पण मग भस्कर आपले डिरेक्टर साहेब देऊन टाकतात, फार वेळ नाही आपल्याकडे. मी जाऊ त्याच्याशी बोलायला. ओके 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही आपल्याकडे. बापरे माणसाकडे वेळेची एवढी का कमतरता आहे? अरे 24 तास आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. कोणती IPL ची मॅच जिंकवायला जायचं होतं मला कळलं नाही. पण जोक्स अपार्ट मी समजू शकतो की होल ऍक्ट वॉज की ते जे आपले कंटेस्टंट आहेत त्यांच्यावरती थोडं प्रेशर क्रिएट करावं आणि त्यांच्याकडनं परफॉर्मन्स करून घ्यावा. सो इट इज अंडरस्टँडेबल. माझ्यामध्ये बोलतो मी सगळं सिरियसली घेऊन टाकतं लोक, प्रॉब्लेम होऊन जातो त्यांना. तुम्हाला अनुश्रीताईंनी तर इतका वर्ल्ड क्लास सल्ला दिला. अनुश्रीताई ज्यांच्या मेंटर होत्या त्यांना तर म्हणले का डिरेक्टर जाऊ दे, इग्नोर द डिरेक्टर. आता तू नवीन आहेस सो ऑब्विसली तुझ्याकडून चुका होणार, पण त्या चुकांवरती डिरेक्टरची जी रिॲक्शन असते ती सिरियसली घ्यायची नाही. तो ओरडला डोक्यावर जाऊन दे. चुका झाल्या तर डायरेक्टरच्याच मनावर घेऊ नको आणि डोक्यावर जाऊ दे. ह्या एका वाक्यासाठी मी तुम्हाला सांगतो सगळे अकॅडमी अवॉर्डवाले, ऑस्कर अवॉर्डवाले इकडे येतील, शोधतील, जातील त्या मुंबई बॉम्बे पॅलेसमध्ये या शोच्या आणि यांना अवॉर्ड देतील या एका लाईनसाठी की डिरेक्टरलाच इग्नोर करा. काही जर चांगलं सांगत असेल, चूक झाली असेल तर डिरेक्टरच माणूस आहे, ज्याला इग्नोर करा. स्पॉटबॉयकडे लक्ष द्या. वा भैया कस काय वेब सिरीज करून घेतल्या अनुश्रीताईंकडनं श्रावणीताईंनी. हे डायरेक्ट न सुटलेलं कोड आहे. अथर्वचा पण मजा येते बरं का. अथर्वचा मेंटर मध्ये थोडासा रोमॅन्स घाल त्याच्यामध्ये. आता अथर्वचा बिचारा एकदम जेन्युइन प्रॉब्लेम आहे बघा. हसत बोलायचंय, उठून बोलायचंय, हात धरून बोलायचंय. आता त्यात हिनंच मला सांगितलं की रोमांस करा. आता रोमांस कसला तर आपण काय रोमांस केलाय असला. याचं म्हणणं बरोबर आहे. कसं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. ह्या पेरी पेरी फ्राईज वाल्यांना कळणार नाही की शेंगुळ्यामध्ये काय मजा असते. अथर्वचा रोमॅन्स आतापर्यंत डायरेक्ट गँगचा वासेपूर लेवलला गेलेला आहे. का हुआ कभी काही छुआ नाही का. आणि त्याला मध्येच तुम्ही असं सांगितलं सोफिस्टिकेशन, हातात वगैरे असला रोमॅन्स कैसा आएगा मेरी बातची. अथर्व विचार बघा पहिल्यांदा सेटरो गेलाय, तो त्याचा डायलॉग विसरतो. ह्या ज्या सिटी सुंदर आहेत ह्या डिरेक्टरच्या सरांच्या बाजूला बसून एकदम स्वतःला एकदम एंजेलिना जोली लेवलला गेले आहेत. अथर्व डोंट लूज द कॅरेक्टर. बहुत कैंची की तरह चलती है तेरी जुबान, कैंची से ही काट दूंगा. लगेच डोंट लूज द कॅरेक्टर, डोंट ब्रेक द कॅरेक्टर, डोंट लूज द कॅरेक्टर. नाड़ी है वो लूज होने के लिए भैया. अथर्व डोंट लूज द कॅरेक्टर. त्याच्यात कॅरेक्टर मध्येच राहा. सारंग आहेस तू, नॉट अथर्व. ठीक आहे. आणि डोंट लूज द कॅरेक्टर. सारंग आहेस तू, नॉट अथर्व. अरे त्या लेकराला व्हायचा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर काहीतरी व्हायचा. उन्नी विन्नी सारखा 2 ते त्याच्यामध्ये व्हायचा मंजुलिका भाई, गावठी मंजुलिका. एक तर तो ऑलरेडी पिसळल्यासारखा वागतो, त्याच्यात हे असं करताय. बापरे म्हणलं मी तर एवढा हसतो त्याच्या ऍक्टिंगचा विचारायचा प्रयत्न बघत असताना. सावली तू ओके आहेस ना? हो. आता
आता याला बघा, मला पण तुम्हाला सांगतो, मी पण पहिल्यांदा त्याची ऍक्टिंग बिक्टिंग करायचा प्रयत्न केला होता. समोरच्या व्यक्तीची रिॲक्शन बघून मला पण हसूच येत होतं, कारण ती व्यक्ती फुल अशी, हा मग कसं काय, मग का, अरे हसूच येणार आहे. तो हसला, डिरेक्टर साहेब परत भडकून गेले. हा असतोस तू. हसू नको अजिबात. मला असं वाटतं की डिरेक्टर साहेबांचा राग ह्या गोष्टीसाठी आहे ना, की त्यांच्या शो मध्ये मधीचा दुसरा शो त्यांची इच्छा नसताना घुसवलेला आहे, म्हणून ते चिडचिड करताय. आय कॅन गिव्ह दिस इन रायटिंग ऑन माय कपाळस. या शो मध्ये काही गोष्टी खूप चांगल्या झाल्यात मित्रांनो, की गावरान रोजा रिसेंटली सलूनला वगैरे नेलं होतं. त्यांना अशा गोष्टी इंट्रोड्यूस करून दिलं ज्या त्यांच्यापर्यंत कदाचित कधी पोहोचल्या नसत्या, विच इज गुड. हे काय मुलींचं मला कळत नाही. श्रेयस भाऊने एक सोपा प्रश्न विचारला की कोंबडा कस का अंडा देतो किंवा कोंबडा किती अंडा देतो, याच्यावरती विचार करत होती. विजयच्या घरचा कोंबडा दिवसाला किती अंडी देतो? विजयकडे कुत्रा आहे, कॅट आहे. तिला अजून जोक समजला नाही. विजयकडे कोंबडा नाही. विजय स्वतःच आता कोंबडी सारखं दिसतो. मॅडम कोंबडा अंडी नाही देत. अरे मला कळत नाही, यांच्या आईच्या गावातल्या मावशीच्या मेवण्याच्या आजोबांच्या म्हशीच्या गोठ्यातल्या कोंबड्याने अंड दिलं होतं का? अरे जर कोंबडा अंड देते मग कोंबडी काय दूध देईल का? काय मला कळत नाही, कोणची लडके कुठं केले, काय होईल, काय हे सोचता कोंबडा अंड देतो. पहिलं मनांचं डायरेक्ट वॅक्सिन केलं, हातातले नाकातले केस उपटून काढले. मात्र सुभाषचा बर्थडे जो कधीच सेलिब्रेट नव्हता झाला, तो खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झाला. ही गंमत बघायला मला खरंच मजा येते, कारण याच्यामध्ये काय होतं, जे बॉईज जे आहेत ना, हे ग्रूम सुद्ध होत आहेत. त्यांना अशी गोष्ट बघायला मिळते जी कधी त्यांनी त्यांच्या डे टू डे लाईफ मध्ये कधी बघितली नसती. सो त्यामुळे इट्स गुड, सर्टन थिंग्स अप्रिशिएबल. मजा म्हणजे अशी मजा आली की जीवनामध्ये फर्स्ट टाइमच अशी मजा आली मला, म्हणजे पहिल्यांदाच. मार्केट वूल्फ ॲपवरती आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड्स ऑलरेडी झालेत. त्यामुळे मी पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, मार्केट वूल्फ वरती जा आणि तुमचा ट्रेडिंगचा प्रवास आजच चालू करा. एनिवेज मित्रांनो, ह्या मॅटरमध्ये पुढे जाऊन आता काय होणार बघायला लागेल. जोड्या बदलून गेल्या, त्यामुळे अनुश्री त्यांचा प्रवास या खडतर अशा रखट मार्गाने कसा होतो पुढे हे आपल्याला कळेलच. मीनवाइल माय हेल्थ इज नॉट डुइंग व्हेरी ग्रेट, सो आय टेक केअर ऑफ माय हेल्थ, यू ऑल्सो टेक केअर ऑफ युअर हेल्थ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन गाइस, कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. मेरी बाबडीज ला इंग्लिश बोललो, आता तहान लागली.